नमस्ते. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पहा सीटेट संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट. तर पहा जर तुम्ही सीटेटचं ऍप्लिकेशन केलं असेल, सीटेटचा फॉर्म फिलअप केलेला असेल आणि जर या सीटेटच्या फॉर्म मध्ये काही तुम्हाला बदल करायचे असतील, काही दुरुस्त्या करायच्या असतील, म्हणजे काही करेक्शन करायचं असेल, तर हे करेक्शन करण्यासाठी किंवा काही दुरुस्त्या करण्यासाठी किंवा जर तुम्हाला समजा विषय बदलायचे असतील, भाषेविषयी बदलायचे असतील, तर हे सगळे बदल तुम्ही आता करू शकता. म्हणजे आजपासून ही सुविधा उपलब्ध होईल. म्हणजे 11च्या नंतर ही सुविधा उपलब्ध होईल. सध्या अजून ती सुरू नाही झालेली. तर याच्यासाठी काय प्रोसेस असेल तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की अशा प्रकारची प्रोसेस असेल. ज्यावेळेस करेक्शन प्रत्यक्षात सुरू होईल त्यावेळेस पण मी याबद्दल व्हिडिओ टाकेल की नेमकं तुम्ही काय काय करेक्शन करू शकता प्रत्यक्षामध्ये. परंतु या ठिकाणी जर तुम्ही 11 वाजता तुम्ही करेक्शनला सुरू झालं तर बघा या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट आपली नेहमीप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन केलंय तर त्यावरती यायचंय. कारण या ठिकाणी बऱ्याच जणांना थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर बघा तुम्ही अप्लाय फॉर सीटेट फेब्रुवारी 26 याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर अप्लाय फॉर सीटेट फेब्रुवारी 26, अप्लाय फॉर सीटेट फेब्रुवारी 26 याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओके केलं की तुमच्या समोर बघा अशा प्रकारे पेज ओपन होईल. आता लक्षात घ्या की आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलेलं होतं. आता रजिस्ट्रेशन कोणालाही करता येत नाही. रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे नवीन फॉर्म फिलअप नाही करतात. परंतु तुम्हाला काय करायचं आहे बघा की तुम्हाला जे ऑलरेडी रजिस्टर्ड आपण आहोत, आपल्या सगळ्यांनी फॉर्म फिलअप केले, ज्यांनी पेमेंट केले, तर हे करेक्शन कोणाकोणा करता येईल. तर तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर आणि तरच तुम्हाला करेक्शन करता येतं. यासाठी तुमच्याकडे तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड असायला पाहिजे. तो पासवर्ड आणि तुमचा लॉग इन आयडी हा तुम्हाला यूज करायचा आहे. यासाठी लॉग इन याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला पुढे तुमचा पासवर्ड आणि लॉग इन आयडी विचारला जाईल. लॉग इन आयडी पासवर्ड तुम्ही टाका आणि त्याच्यानंतर मग तुमचा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर तुमचा जो काही आतमधला या ठिकाणी जो काही आपण काय म्हणून डॅशबोर्ड आहे तो दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म तर त्या ठिकाणी एडिट करायचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ज्या माहितीमध्ये जो काय बदल करायचा असेल, म्हणजे समजा तुम्हाला नावामध्ये काय बदल करायचा असेल, तुम्ही समजा आधी वेगळं काहीतरी नाव टाकलं होतं परंतु आता तुम्हाला बरोबर नाव टाकायचं असेल, आधार कार्ड अनुसार टाकायचं असेल, कारण आधार कार्ड अनुसार तुमचं नाव टाका. पहिलं नाव तुमचं आधार कार्ड अनुसारच असायला पाहिजे. आधार कार्ड वरती जी काही तुमची स्पेलिंग असेल, पहिलं नाव म्हणजे तुमचं फर्स्ट नेम असतं, स्वतःचं नाव असतं. ठीक आहे. तर ते स्वतःचं नाव तुम्ही आधार कार्ड अनुसार येण्यासाठी प्रयत्न करा. तसंच स्पेलिंग तुमची असायला पाहिजे, तसंच नाव टाका. नंतर तुम्हाला भाषेमध्ये बदल करायचा म्हणजे पहिली भाषा मराठी, दुसरी हिंदी घ्यायची असेल किंवा तुम्हाला काही बदल जो करायचा असेल किंवा विषय बरेच जण चुकलेले असतील, सोशल सायन्स आहे तुम्ही मॅथ सायन्स ठेवलाय तर आता तुम्हाला सोशल सायन्स घ्यायचा आहे किंवा तुम्हाला मॅथ सायन्स घ्यायचा आहे, तोही तुम्ही बदल करू शकता. इतर अजून जे काही प्रॉब्लेम असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची असेल, नावामध्ये असेल, डेट ऑफ बर्थ चुकली असेल त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तुमचं जेंडर चुकलं असेल तर हे एकदा सगळं व्यवस्थित बघा. तुमचा जो काय फॉर्म आहे तुम्ही भरून आणलेला त्याची प्रिंट असेल ते प्रिंट व्यवस्थित वाचा. कारण लक्षात घ्या आता जर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काही बदल नाही केला आणि जर तुमची माहिती चुकीची असेल तर नंतर कधीच बदल करता येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आताच हे आजपासूनच तुम्हाला याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल. 26 तारखेपर्यंत मला असं वाटतं की दुरुस्तीची वेळ आहे. तुम्ही 23 तारखेपासून म्हणजे आजच शक्यतो दुरुस्त करून घ्या. उद्या परवाची वाट बघू नका. त्यामुळे आज 11च्या नंतर ज्यावेळेस तुम्हाला विंडो ही ओपन होईल, अजून विंडो ओपन नाही झाली परंतु आज ही सुरू होणार आहे. 11 नंतर ओपन झाली की तुम्हाला जे करेक्शन पाहिजे ते करेक्शन करून घ्या. तुमचं सही बदलायचे असेल, फोटो बदलायचा असेल, जे काही तुम्हाला बदलायचं असेल ते सगळं तुम्ही बदलून घेऊ शकता. विषय बदलायचे असतील, पेपर बदलायचे असतील, हे सगळं तुम्ही एकदाच फक्त बदलू शकता. एकदाच बदलायचे, परत तुम्हाला बदलता येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा एकदाच तुम्हाला बदलता येईल. एकदा का तुम्ही सबमिशन केलं की परत याच्यामध्ये बदल होणार नाही. एकदाच बदलता येईल आणि ह्याच पिरियड मध्ये बदलता येईल, परत याच्यामध्ये बदल होणार नाही. त्यामुळे ज्यांनी सीटेटचा फॉर्म फिलअप केलाय आणि ज्यांना काय बदल करायचे असतील त्यांनी योग्य ते बदल योग्य त्या वेळेमध्ये आणि एकाच वेळेस व्यवस्थित विचारपूर्वक बदलायचे आहेत. तर यासाठी हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा आणि सीटेटच्या मार्गदर्शनासाठी, सीटेटच्या तयारीसाठी आपली बॅच, आपला कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशन वरती किंवा onlineabhyas.com या वेबसाईटला तुम्हाला अवेलेबल आहे. सगळ्या विषयांची विथ एक्सप्लेनेशन 2011 पासून 2024 पर्यंत मराठी विषयाच्या, हिंदी सगळ्या विषयांच्या तुम्हाला तिथं टेस्ट अवेलेबल आहेत. तुम्ही त्या सोडवू शकता आणि आपली तयारी चांगल्या प्रकारे करू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.